नेशन न्यूज, आपले हक्काचे व्यासपीठ। नंदुरबारदी 3 एप्रिल 2025 नंदुरबार शहरातील बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावात बुडून एका 18 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली। या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून स्विमिंग पूलमधील सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मृत्यू झालेल्या युवकाचे नाव ललित सुधीर पाटील असे आहे। तो मूळचा धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील बामना धामाने या गावाचा रहिवासी होता। ही घटना घडली तेव्हा ललित नंदुरबार येथील स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी आला होता। अचानक तो पाण्यात बुडाला आणि त्याला वाचवण्याचे प्रयत्न अपयशी ठरले। घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी त्याला तातडीने बाहेर काढून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले। मात्र डॉक्टरांनी त्याला तपासले असता त्याला मृत घोषित करण्यात आले। कुटुंबावर दुःखाचा डोंगर। ललितच्या अकस्मात मृत्यूने त्याच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे। तो आपल्या कुटुंबातील एक होतकरू आणि तरुण सदस्य होता। त्याच्या निधनाने गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे। स्थानिक नागरिकांनी या घटनेनंतर स्विमिंग पूलच्या व्यवस्थापनावर संताप व्यक्त केला आहे। पोलिसांचा तपास सुरू। या प्रकरणी नंदुरबार पोलिसांनी घटनेची नोंद केली असून तपासाला सुरुवात केली आहे। ललितच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी स्विमिंग पूलच्या कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे। तसेच या घटनेत कोणतीही हलगर्जीपणा किंवा गैरप्रकार झाला आहे का याचाही शोध घेतला जात आहे। पोलिसांनी मृतदेहाची उत्तरीय तपासणी पोस्टमॉर्टम करण्याचे आदेश दिले असून अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल। आजची जी घटना झाली ही माझ्या तो चुलत नातू लागतो। बामना त्याचे गाव शिंदखेडा तालुक्यातलं बामना त्याचे गाव आहे। ते पोरं आज रेल्वेने इथं आले संजय टाउनमध्ये काही स्विमिंग पूल वगैरे पोहण्यासाठी, पण तिथं त्यांनी तिकीट काढलं आणि ते पोहायला गेले तिथं, पण तिथं कोणी सिक्युरिटी गार्डसुद्धा नाही आणि कोणी नाही। आणि परत हे असं घटना झाली, त्यांच्याकडनं तिकीट बाकी पोरांकडनं तिकीट वापस घेऊन घेतलं त्यांनी। हे नगरपालिकाचं कामसुद्धा आहे, तिथं काहीतरी सिक्युरिटी गार्ड। आज 14-15 वर्षाचा मुलगा तिथं हे झालं, त्याची घटना अशी झाली, दिवसा झाली ती, काय भाऊ संध्याकाळी झाली, दिवसा झाली ती। आणि नगरपालिकेचे एकदम म्हणजे ढिसाळ कारभार आहे इथं। ठेकेदारचा सुद्धा ढिसाळ कारभार आहे। याने ठेकेदार त्याने सिक्युरिटी गार्ड वगैरे काही नेमलं नाही काही तिथं। तुमची काय मागणी आहे, काय तुमचा? ते सर्व जबाबदार तेच आहे, नगरपालिका जबाबदार आहे, प्रशासन आणि ठेकेदार। त्या गरीब तो एकदम म्हणजे हातमजुरीवाला मुलगा आहे तो, तर आज त्याचं गेलं, पण त्याचं काहीतरी म्हणजे भाऊ इतकं बेकार त्यांनी म्हणजे इथे कोणी सिक्युरिटी गार्ड सुद्धा नाही। त्यांचे तिकीट पोरं आले, त्यांचे बाकीचे तिकीट सुद्धा रिटर्न घेऊन घेतलं। त्यांच्यावर ज्यांनी तिकीट रिटर्न घेतलं त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी आणि तिथं सर्व ठेकेदार, नगरपालिका प्रशासन आणि नगराध्यक्ष वगैरे यांच्या सर्वांवर कारवाई व्हायला पाहिजे, नाही तर आम्ही तिथं उपोषण करू। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.